सर्व बाळूमामा भक्तांना मानाचा जय बाळूमामा मंडळी. तर आपली पालखी पाठच्या ब्लॉग मध्ये सांगितल्याप्रमाणे पुण्यामध्ये पोहोचली आहे आणि इथं आपल्या एका दादांच्या घरी मुक्कामासाठी थांबली आहे. गेल्या गेल्या पोरं सगळे गार झाडाच्या सावलीखाली झोपली, कारण काल रात्री पूर्वी पालखी चालवून दमलो होतो सगळी. आणि काय पोरांनी असं ठरवलं की इथं जवळच बालाजी देवांचं मंदिर होतं, तर तिथं जाऊन दर्शन घ्यावं. मंदिराजवळ पोहोचताच आम्ही मंदिर बघितलं आणि मंदिर तर एवढं मोठं आहे ना मित्रांनो. या मंदिराला प्रति बालाजी असं म्हणलं जातं. दर्शन मस्त झालं होतं. आता म्हणलं महाप्रसाद घेऊया, त्यासाठी आम्ही महाप्रसादाच्या इथे गेलो आणि महाप्रसाद घेतला. त्यानंतर आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी गेलो आणि आरती करायला सुरुवात केली. जशी आरती झाली तशी सर्वांनी जेवण करून घेतलं, कारण आमचा मुक्काम इथं जास्त वेळ नव्हता, कारण आम्हाला पालखी घेऊन लोणावळ्यासाठी निघायचं होतं. तिथून आम्ही सर्वजण लोणावळ्यासाठी निघालो आणि रात्रीच्या मुक्कामासाठी पुण्यामधीलच पुनावले गाव इथं थांबलो. इथे मस्त असं देवीचं मंदिर होतं आणि त्याच देवीच्या मंदिराच्या परिसरामध्ये आम्ही स्वयंपाक केला आणि तिथेच जेवलो. झोपण्यासाठी मात्र आम्ही एका दादांच्या घरी गेलो, कारण त्यांनी सगळी झोपण्याची सोय त्यांच्या घरी केली होती. आणि मित्रांनो, इथून पुढचा आपला मुक्काम हा लोणावळ्यामधील बाळूमामा मंदिरामध्ये होणार आहे. तर तो ब्लॉग बघण्यासाठी आपल्या मिनी आत्मापूर या पेजला फॉलो नक्की करा.